पोलीस भरतीच्या शेवटच्या टप्प्यातल्या तयारीसाठी सगळेच विद्यार्थी झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवत असणार आहेत. ते सोडवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पण झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न असतात ते खूप जुने असतात. म्हणजे जुने प्रश्न सोडून फायदा होईल का? तर त्यावेळेची जी घडामोड घडली त्याचा फायदा होणार नाही, पण त्याच्या रिलेटेडच सध्याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. करंटचा म्हणून आता प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसे की आपल्या A to Z मध्ये ही प्रश्नपत्रिका आहे. आता ही प्रश्नपत्रिका आहे सोलापूर SRPF गट 10 चा 2024 चा झालेला पेपर. याच्यामध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्हाला 74 नंबरचा दिसतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? UPSC सध्याचे चेअरमन कोण आहेत? इस्रोचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? हे जे प्रश्न आहेत त्यावेळेस ह्या व्यक्ती वेगवेगळ्या होत्या, पण आपल्या A to Z या पुस्तकामध्ये आपण अपडेटेड करून हे प्रश्न दिले. तुम्हाला इथं कंसामध्ये बघा 2025 2025 2025 2025 दिलेले आहे. म्हणजे प्रश्न तेव्हा वेगळा होता, त्याचं उत्तरही त्यावेळेस वेगळं होतं, पण आपण देताना सध्या करंटचा अपडेट करून प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस या प्रश्नपत्रिका आहेत ह्या तुम्ही सोडवताल त्यावेळेस तुम्हाला करंटचे प्रश्न जसं काय आत्ताचेच प्रश्न तुम्ही सोडवत आहात असं तुम्हाला भास होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. अशा प्रकारे आपण या A to Z जे पुस्तक आहे या A to Z पुस्तकामध्ये करंटचे प्रश्न सगळे अपडेट करून दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सोडवताना नवीन प्रश्नपत्रिका सोडवताल असंच तुम्हाला वाटेल. आणि इतरही सर्वच प्रश्न GK, मराठी, गणित, बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मार्केटमध्ये जा, एकदा पुस्तक बघा, आवडलं तर नक्की खरेदी करा. पुस्तकाचं नाव आहे पांढरा घोडा A to Z सोल्युशन. नक्की एकदा हे पुस्तक तपासा आणि सरावासाठी वापरा. धन्यवाद.